पितृपक्ष सुरू आहे आणि या दिवसामध्ये श्राद्ध तर्पण करायला खूप महत्त्व आहे. ह्या 15 दिवसासाठी आपले पितृ स्वर्गलोकातून पृथ्वीलोकावर आलेले असतात आणि म्हणूनच त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला घ्यायचा असतो. आणि ह्याचसाठी ह्या 15 दिवसात शुभ कार्य करत नाही, कारण की जे पण काही नवीन वस्तू घेतलं जातं तर ती पितरांना समर्पित असतं असं मानलं जातं. म्हणून ह्या दिवसामध्ये पितृपीडा स्तोत्र पठण करणं आणि पिंडदान करणं यालाही खूप महत्त्व असतं. आता हे पितृपीडा स्तोत्र चातुर्मासमध्ये किंवा स्वामींचं नित्यसेवा पुस्तक किंवा मग यूट्यूबला असं कुठेही तुम्हाला भेटून जाईल. जर तुम्हाला करायची इच्छा असेल तुमची तर. आता पितरांची दिशा म्हणून दक्षिण दिशा अशी मानली जाते. तर दक्षिण दिशेला असं पाठ ठेवून केळीचं पान मी त्याच्यावर ठेवलेलं आहे, रांगोळी काढून दिवा लावला आहे, तोही दक्षिण दिशेसच त्याचं तोंड करायचं दिव्याचं. आणि सगळे पितरांचे नावं घेत घेत हे गोळे तयार करायचे आणि त्यांची गोळ्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे ते पिंड त्याच आपले पित्रच आहेत असं समजून त्यांची पूजाही करायची, फूल अर्पण करायचं, चांगला आशीर्वाद घ्यायचा त्याच्याकडनं. त्यानंतर मग पितृपीडा निवारण स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं. आणि हे जे पान आहे ते पान आपण गोळ्यासह पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं आहे. असं तुम्ही या 15 दिवसामध्ये कोणत्याही तिथीला करू शकतात.